सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीआधीच मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळतोय। पाटण तालुक्यातील निवडे सोसायटीचा ठराव सत्यजित सिंह पाटणकर यांच्या गटाच्या बाजूने गेल्यानं पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे। विशेष म्हणजे ज्या सोसायटीमध्ये सुरुवातीला देसाई गटाकडे स्पष्ट संख्याबळ असल्याचं मानलं जात होतं, त्याच ठिकाणी अखेर पाटणकर गटाने बाजी मारली आहे। त्यामुळे जिल्हा परिषद पाठोपाठ सातारा डीसीसी बँकेची निवडणूक देखील शंभूराज देसाई यांच्यासाठी आव्हान ठरण्याची शक्यता आहे। सोबतच जिल्हा बँकेची ही जी रंगतदार लढाई आहे ती खासदार उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील, मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मंत्री मकरंद पाटील यांच्यामध्ये होणार आहे। परंतु त्याआधी निवडे सोसायटीमध्ये झालेल्या उलटफेरीमुळे साताराच्या राजकीय वातावरणामध्ये वेळेआधी तापायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे नेमकं काय घडलंय, बहुमत असूनही शंभूराज देसाई गटाचा ठराव त्यांच्या हातातून कसा गेला आणि या एका घडामोडीमुळे पुढचं राजकीय गणित कितपत बदलू शकतं, या सगळ्याबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून बोलूया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी अजून सुरू झालेली नसतानाच पाटण तालुक्यातील राजकीय वातावरण तापलंय। निवडे सोसायटीच्या ठरावावरून पुन्हा एकदा शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजित सिंह पाटणकर हा संघर्ष समोर आलाय। दोन्ही नेते राज्याच्या राजकारणामध्ये महायुतीसोबत असले तरी पाटणच्या स्थानिक राजकारणामध्ये दोन्ही गटांमधील संघर्ष मात्र जुना आहे आणि आता हाच संघर्ष सहकाराच्या राजकारणात सुद्धा दिसू लागलाय। परंतु निवडे सोसायटीच्या ठरावाचं महत्त्व समजून घेण्याआधी आपल्याला थोडं मागे जावं लागेल। तर मागील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये पाटण तालुक्यामध्ये शंभूराज देसाई यांचा अवघ्या 14 मतांनी पराभव झाला होता। त्यामुळे यावेळी जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा मैदानामध्ये उतरताना मागील पराभवाचा हिशोब चुकता करण्यासाठी संधी म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जातंय आणि याच पार्श्वभूमीवर देसाई गटाने पाटण तालुक्यामध्ये सहकार क्षेत्रातील आणखी आपली ताकद जी आहे ती वाढवण्यावर भर दिल्याचं बोललं जातंय। यासाठी गावागावातील विकास सेवा सोसायट्या, सहकारी संस्था आणि स्थानिक संचालकांचं राजकीय गणित मजबूत करण्यासाठी दोन्ही गटाकडून सुद्धा प्रयत्न सुरू आहेत। कारण जिल्हा बँकेची निवडणूक ही थेट जनतेच्या मतदानावर होत नाही, तर सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, विकास सेवा सोसायट्यांचे ठराव आणि संचालकांचं संख्याबळ या सगळ्या गोष्टींना निवडणुकीमध्ये मोठं महत्त्व असतं। त्यामुळे एखाद्या सोसायटीचा ठराव नेमका कोणाच्या बाजूने जातो, कोणता संचालक कोणाच्या गटामध्ये जातो आणि शेवटच्या क्षणी कोणतं राजकीय समीकरण बदलतं यावर मोठं गणित अवलंबून असतं। त्याचमुळे निवडे सोसायटीचा ठराव सध्या चर्चेचा विषय बनलाय। आता निवडे सोसायटीमध्ये नेमकं काय झालं, तर सुरुवातीला या सोसायटीमध्ये देसाई गटाकडे 8 संचालकांचं संख्याबळ होतं, तर सत्यजित सिंह पाटणकर या गटाकडे 4 संचालक होते, म्हणजेच देसाई गटाकडे स्पष्ट बहुमत होतं। त्यामुळे सोसायटीचा ठराव देसाई गटाच्या बाजूने जाण्याची शक्यता जवळपास निश्चित होती। पण राजकारणामध्ये कधी बाजी पलटते हे सांगता येत नाही आणि अगदी त्याचनुसार ठराव होण्यापूर्वीच राजकीय गणित बदललं। झालं असं की पाटणकर गटाने देसाई गटातील 2 संचालक आपल्या बाजूला वळवल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे देसाई गटाचं संख्याबळ 8 वरून 6 वर आल्याने पाटणकर गटाचं संख्याबळ 4 वरून 6 वर गेलं। म्हणजेच दोन्ही गट 6-6 अशा बरोबरीत आले आणि इथूनच खरी रंगत वाढली आणि 6 विरुद्ध 6 अशी स्थिती निर्माण झाल्यानंतर सोसायटीच्या अध्यक्षांचं मत हे निर्णायक ठरणार होतं आणि प्रत्यक्ष मतदानामध्ये अध्यक्षांनी पाटणकर गटाच्या बाजूने मतदान केल्यामुळे निवडे सोसायटीचा ठराव सत्यजित सिंह पाटणकर यांच्या गटाच्या बाजूने गेला। म्हणजेच सुरुवातीला 8 विरुद्ध 4 असलेलं हे गणित 2 संचालकांच्या भूमिकेमुळे 6 विरुद्ध 6 झालं आणि त्यानंतर अध्यक्षांच्या निर्णायक मतामुळे पाटणकर गटाने बाजी मारली आहे। पण राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर या ठरावाचं महत्त्व नक्कीच मोठं आहे, कारण ज्या ठिकाणी देसाई गटाचं सुरुवातीला स्पष्ट वर्चस्व होतं तिथे शेवटच्या टप्प्यामध्ये समीकरण बदललं आणि ठराव पाटणकर गटाच्या बाजूने गेला। त्यामुळे पाटण तालुक्यातील राजकीय ताकदीच्या दृष्टीने हा देसाई गटासाठी सावध करणारा इशारा मानला जातोय। याचबरोबर निवडे सोसायटीच्या ठरावाच्या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची देखील चर्चा आहे। सोसायटीच्या कार्यालयामध्ये ठरावाची प्रक्रिया सुरू असताना पोलीस तैनात करण्यात आले होते। दरम्यान देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांकडून साम दाम दंडभेदाचा वापर केला जात असल्याचे देखील आरोप केलेत आणि सातारा जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्राला प्रचंड राजकीय महत्त्व सुद्धा आहे। म्हणजे विकास सेवा सोसायट्या, सहकारी संस्था आणि ग्रामीण भागातील स्थानिक नेतृत्वावर जिल्हा बँकेचा मोठा प्रभाव असतो। त्यामुळे जिल्हा बँकेवर नियंत्रण मिळवणं म्हणजे ग्रामीण भागातील राजकीय ताकद मजबूत करणं असं साताऱ्यातील राजकारणाचं समीकरण आहे। परंतु आता प्रश्न असा आहे की निवडे सोसायटीचा ठराव
पाटणकर गटाच्या बाजूने गेल्याने शंभूराज देसाई यांच्यासमोर खरंच मोठं आव्हान उभं राहिलंय का? तर हा धक्का महत्वाचा नक्कीच आहे, मात्र हा धक्का म्हणजे संपूर्ण निवडणुकीमध्ये देसाई गटाचं पारडं हलकं झालं असं लगेच म्हणता येणार नाहीये, कारण अजून अनेक सोसायट्यांचे ठराव होणं बाकी आहे. अनेक ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय समीकरणं बदलू शकतात. कुठला संचालक कोणाच्या बाजूने जातो आणि कोणत्या सोसायटीचा ठराव कोणाच्या बाजूने होतो यावर पुढचं गणित जे आहे ते अवलंबून असणार आहे. शिवाय जिल्हा बँकेतील व्यापक राजकारणही तितकंच महत्वाचं आहे, कारण संचालक मंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपशी संबंधित सदस्यांची संख्या मोठी आहे. या सगळ्यासोबतच खासदार उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील, मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मंत्री मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई हे सर्व महायुतीच्या छताखाली एकत्र आले तर स्थानिक पातळीवरील संघर्ष कोणत्या वळणावर जाईल हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे शंभूराज देसाई यांच्यासाठी ही निवडणूक केवळ एक निवडणूक नसून 6 वर्षांपूर्वीच्या 14 मतांच्या पराभवाचा हिशोब चुकता करण्याची देखील एक राजकीय संधी म्हणूनही पाहिलं जात आहे. म्हणूनच निवडे सोसायटीचा ठराव हा पाटणच्या राजकीय वर्चस्वाच्या लढाईचा पहिला मोठा संकेत मानला जातोय. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधीच पाटणमध्ये काटेकी टक्कर सुरू झाल्याचं देखील चित्र आहे. तुमच्या मते निवडे सोसायटीचा ठराव हा शंभूराज देसाई यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का आहे का, की जिल्हा बँकेच्या मोठ्या निवडणुकीमध्ये या एका ठरावाचा फारसा परिणाम होणार नाही? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.